नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि खूप कामं करून घेतलेत. त्यानंतर मोबाईल हातात घेतला. आता भरपूर कामं केलेत. दीदीची सकाळची ड्युटी चालू आहे, तर दीदीचं सगळं आवरून दिलं. यश लवकर गेला. साहेबांचं, स्नेहाचं, माझं सगळं आवरलं आहे आणि देवपूजा झाली. तर आज तुम्हाला पहिली देवपूजा दाखवते. आता तरी बघा, मस्त देवपूजा झाली. आपलं झाडाचं एक जास्वंद निघालं आणि बाकीचे सगळे फुलं होते. सगळं देवारा स्वच्छ केलं, पूर्ण काढलेलं, टोटली सगळं काढलं. देवारा वगैरे छान पुसून स्वच्छ करून आणि मग देवपूजा झालीत. सगळे मस्त. आज महाराजांना दुसरे वस्त्र वगैरे घातलेत, डार्कमध्ये घातलेत. हे जरा छान वाटत होते अजून खाली कपाटामध्ये, तर हे घातलेत. हे काढलं फोटो वगैरे. हा मोठा फोटो, खाली कपडा बघा, इथला हा कपडा वगैरे सगळं चेंज केलेत मी. आता हे पूर्ण काढावं लागतं, मग याच्यामध्ये खूप भरपूर असा वेळ जातो. दिवे दोन्हीकडे पण चालू आहे. हा अखंड दिवा जो चालू होता तो अजून आता चालूच आहेत आपला इकडे. तर अशी मस्त झाली देवपूजा. आणि उंबऱ्याचं वगैरे पण लेपन मी आज पूजेच्या दिवशी केलेलं. त्यानंतर मी आत्ता लेपन केले, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, 2-3 दिवस मला लेपन करायला जमलं नाही, पण आज अमावस्या म्हणून आज लेपन असं घट्ट केलेत आज. पण दिवा आहे ना बघा, दिव्यामध्ये तेल आहे तेवढं, पण तरी दिवा आहे ना. असं छान लेपन केलं. रांगोळी काढली नाही, रांगोळी काढायला मला अजिबात टाईम नाही भेटला. फक्त उंबरठ्याची पूजा केलीत. हे सगळं आवरता होतं इतका वेळ गेला ना, तास बाहेर रांगोळी वगैरे काही नाही काढली. आणि तुळशी माता इकडे बाहेरच ठेवलेली आहे. सगळ्यांचं आवरून दिलं आहे, झालं आहे सगळं. आता जेवणाला लागायचं आहे. पण जेवणामध्ये आता साधं सोपं बघू काय बनवणं होतं आहे. चला किचनमध्ये. आता किचनमध्ये अजून आहे ना कुठली सुरुवात नाही केलीच बघा. तुम्हाला सांगते, रात्री मी सफेद वाटाणा भिजवून ठेवला आहे, त्याची मला सुकी भाजी करायची. पण आता त्या अगोदर स्नेहाला पोहे बनवायचे आहेत. या पोह्यांमध्ये पण तेच पाणी बघा. तर तिला आता थोडेसे पहिले पोहे बनवून देते आणि मग आवरायला घेते. हे बघा, आता ना इथे स्नेहासाठी पोहे बनवले. आमचं दोघांचा नाश्ता झाला सकाळी. आम्ही शेवया बनवून खाल्ल्या, पण हिला गोड आवडत नाही. मला बोली मला पोहे बनव. पोहे बनवले आणि बोली लगेच चहा पण दे त्याच्यासोबत. आणि कधीची सांगते बदाम खा, बदाम सगळ्यांनी खाल्ले, तिच्याच वाटायचे राहिले, तर ते अजून चाललंय. उचलले ना, नशीब. चांगले आंघोळ बिंघोळ करून मस्त तयार झाली आहे बघा, छान तयार झालीत. आणि आता पोहे वगैरे खाऊन आमचं चाललं होतं बाजारात जायचं, पण कॅन्सल. आता दुसरे कामं करून घेऊया, नाही काय. देऊ पोहे वगैरे बनवले, झालं खाऊन वगैरे सगळं. आणि कपडे वगैरे पण टाकले, कपडे सुकायला घातले. स्नेहा बसली इकडे, या आरामात बसले मस्त. दादा टेबलला पाय नको लाव. त्याचं हे ना गणपती बाप्पा ना तिथे. कपडे वगैरे सगळे बाहेर टाकून दिले सुकायला. हिचं आवरून बसली, कारण हिला जायचं आहे बघा. बॅग वगैरे भरलीच. हां, जाणार आहे परत. कधी येणार आहे? ओके. तर पण आता ती ना जेवण वगैरे जाणार, तिला जायचं, कारण दुपारच्या ना ट्रेनला गर्द्या खूप असत्या. म्हटले जेवण खाऊन जा अगदी 4 वाजता, म्हणजे ट्रेनला त्यावेळेला 3-4 वाजता गर्दी कमी राहते. तिने झाडू वगैरे मारला, बाकीचे कपड्यांचं वगैरे आवरलं, कारण तिला गेल्याच काही उतरतात नाही कपडे टाकायला. आणि मीच नको होते, कारण तिने एकच दिवस कपडे काढले, टॉवेल पडला एक मोठा. तिथे टॉवेल केला खाली, भेटलाच नाही. आणि खाली पडलेलं मग मी घेतच नाही ते काही. कुठं पडतं काय होतं, मग नको वाटतं. जे पडलं ते पडलं. चला आता जेवणाला लागते फटाफट. मी आहे ना व्हिडिओ घेताना स्वामींची लाईट लावायला मला लक्षातच नाही आलं की स्वामींची लाईट लावली नाही. इकडे मी फोटो काढायचं बटन बंद केलेलं, वायर काढावं लागते इथे, पाठीमागे वायर आहेत ना. तर आत्ता बघते तर मला असं थोडं वेगळं वाटायला लागलं. मग आता बटन चालू केलं बघा. लाईट असली ना छान वाटतं असं. आणि आता किचनमध्ये येऊन मी बघा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही धुवून ठेवले, कारण डाळ भात करायचं आहे. ही ना थोडंसं खाल्लं असं डाळ भात वगैरेच खाते, याच्यावर भात नाही लावत आहे, कारण इंद्रायणी तांदूळ याच्याबरोबर खूप शिजून जातात. आता कुकर करून घेते आणि दुसऱ्या कुकरला ही भाजी लावते. आता काही रेसिपी कुठली घेत नाही, कांदा टमाटा घालून बनवायची. सगळं बनवून झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, संगीता आली ना आता, तेव्हा मला साडी घेऊन आली. आता काय होतं ना आईची ओटी भरायची म्हणून, तर ती मला घेऊन आलेली. मी नको 2 आणलेल्या, बोलली तुला जी आवडेल ती ठेव. एक एकदम लाईट कलर होती, अशी क्रीम कलरमध्ये होती. तर दीदी बोलली तर तू नाही घालायची तशी. माधुरी पण बोलली तुम्ही तशी काही घालणार नाही, मग ही डार्क आहे थोडी, ही तरी घाला. मग तिने ही आणली मला. तर बघा असं मला वाटतं सेमच ब्लाऊज मी अजून बघितली नाही, पण तेव्हा जसं ठेवून दिलं आहे ना ताईंनो,
मी तेव्हा बघितलं पण नाही, भरलेली अशी बारीक सगळी पूर्ण भरलेली दिसते. आणि हा ब्लाऊज कदाचित, हां हा ब्लाऊज आहे. त्याला ही छोटीशी अशी पट्टी आहेत. काय खोलता येईना मला, थांबा मी पहिलं बघते. ब्लाऊज बघायचं म्हणून पूर्ण साडी खोलली बघा, त्यामध्ये अशी पॅकिंग होती. आणि ब्लाऊजला अशी ही साडीसारखी डिझाईन आहे, फक्त हाताला देण्यासाठी आहे. आणि पूर्ण प्लेन आहे ब्लाऊज, असा प्लेन. आणि हाताला अशी डिझाईन आहे त्याची. छान आहे, कधीतरी म्हणजे असं पार्टी वेअर येते आहे. मी आता काठपदरच घालते नेहमी, सगळ्यांना माहिती आहे. तर आता थोडंसं वेगळे पॅटर्न देत आहेत मला, पण मी घेत आणि काय, मी मला स्वतःला काठपदरच घेत असते. छान वाटते कलर. आता चांगली व्यवस्थित घडी करून पॅक करून ठेवते. सगळा असा पसारा पडलेला 2-3 दिवस, आता आवरते जरा. तर बघा माझं आत्ता काम झालेत. इतका वेळ गेला ना सगळं आवरोपर्यंत. आज तर अक्षरशः तुम्हाला सांगते वाट लागली एकटीने काम करून, कंबर दुखायला लागलं आज माझं. कामं काय काय झाले ते दाखवते तुम्हाला, दम भरलाय मला. हे बघा चपात्या वगैरे आता मी 2 टायमाच्या केल्या. आता खूप उशीर झाला आहे. शेंगदाण्याची चटणी बनवली, कारण डाळ भाताबरोबर असे तिखट पाहिजे. आणि इथं तुरीचे आणि मुगाचं असं हे वरण बनवलं आहे. हे झालेत. आणि ते सफेद वाटाण्याची भाजी बनवली, सफेद वाटाण्याची भाजी केली ते. आणि पुन्हा आज साहेब इथे पापड चटणी केली, पापड चटणी बनवलीत. परवाच बनवलेली, डबा रिकामा झाल्यात बघा, डबा रिकामा पडल्यात. पुन्हा आज चटणी बनवून ठेवली. आज काम करायला बघा किती वाजले मला, 2:45 वाजले. 2:45 वाजता माझं काम झालं आहे. भांडी बिंडी किचन आवरोपर्यंत, सगळं करोपर्यंत इतका वेळ जातो आहे काय सांगू तुम्हाला. पण काय आता हे रोजचे कामं हे करावंच लागणार आहे. पण आता आज भाभीचा आलेला फोन, म्हणजे मीच केला, तर तिने एकदा नाही उचलला, पुन्हा डबल मग केला. तर बोलली तिकीट नाही भेटत, नाही भेटत. साहेब बोलले मी काढून देतो तिकीट. नाही तुला तिकीट भेटत मी इकडनं काढून देतो. पण तिचे एकटीचे हाल व्हायला लागलेत ना एवढे आता, कारण 2 महिने प्रमाणाच्या बाहेर झालेत माझं आता काम. हे साहेब पण आले आता घरी जेवायला, स्नेहाला पण जायचं आहे ना. तर म्हटले, आणि तिचं असतं मी आले पप्पा तुम्ही वेळ नाही काढला, तुम्ही घरी मला वेळच नाही दिला ना, असं असतं. ती लई आमची सासू येत. तर आता आलेत जेवायचं आहे. नाही पाणी वगैरे घेतलं, ते डाळीचं घ्यावं लागेल, गरम आहे ना. स्नेहा आणते ना इकडे जेवायला, तर बोलते काही घेऊ लागू. आता मी ना पूर्ण भिजले, पहिले मला चेंज वगैरे करायचं आहे. इथे ना कपडे इस्त्री करून, कारण हा बाहेरच धुवायला देत होते ना, तर बाहेर धुवून आणि इस्त्री करून येते. आणि या शेवया मला तर सासूबाईने दिल्यात गावावरून कोणाकडं तरी, तिकडे अशा आता बनवणार नाही, विकत घेतल्या. पण अजिबात आवडल्या नाही. आम्ही सकाळी 2 खिरीच्या पण आहे, खीर बनवण्यासाठी पण आहे. आणि जे उकळून मी बनवते ना ते मला नाही आवडल्या, साहेबांना पण नाही आवडल्या. खूप चिकट होत होत्या, अशा मैद्यासारख्या वाटत होत्या त्या. तर चवीला अजिबात बरोबर वाटल्या नाही आम्हाला. चला असू दे, जाऊ द्या. तर आता ना स्नेहाने सगळं आणलं होतं. साहेब पण आले, तिला मदत करत होते. साहेब काय बोलता, आले साहेब पण. नमस्कार सर्वांना. आता आमचा अधिक मास महिना एकदम व्यवस्थित पार पडला. उपवास वगैरे एकदम सुंदर आणि छान पार पडले. आणि त्यातल्या त्यात सत्यनारायणाची पूजा पण एकदम छान झालेली आहे. आणि तुमच्या एवढ्या छान कमेंट्स हे सगळं वाचून एकदम बरं वाटलं. बरोबर आशीर्वाद देत होते सगळे ताईला, देत होते सर्व. पण एकदम छान अधिक मास महिना एकदम सुंदर पार पडला. पण आता थोडी तब्येत बिघडली 2 दिवसापासून. थोडी 2 दिवसापासून ते वातावरण चेंज झालं, गरम वगैरे खूप ना, तर थोडी तब्येत बिघडली. नमस्कार. सर्वांचे आभार आहेत ना, सर्वांचे आभार आहेत सर्व ताईंचे खरंच, कारण इतक्या छान कमेंट केल्या, एवढं सुंदर प्रेम दिलं त्यासाठी. त्यांना एवढं जास्त कॅमेऱ्यामध्ये बोलताना येत आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. आले आता अचानक कसे. पण ठीक आहे, असू दे तेवढं, मला काही प्रॉब्लेम नाही, मला तर सवय झाली. पण त्यांना अजूनही थोडीशी गडबड होतीच आहे, इतकं नाही होत आहे. पण जे आहे ते एवढा सपोर्ट आहे त्यांचा मला. कर पण बोलत नाही, नाही करू पण बोलत नाही. का तुला त्रास होईल ना ते काम करू नको, तुला जर काही लोड येत असेल तू काही करू नको, तू असं शांत राहा, रिलॅक्स राहा घरामध्ये. असे विरोध पण नाही आणि काही कशाचं काही नाही. असं त्यांना जे वाटतं त्यांनाच वाटतं, करते ठीक आहे, नाही करते काही प्रॉब्लेम नाही. आता स्नेहाने तर जेवायला आणले. चला आता मी पहिले चेंज वगैरे करते, मग जेवायला घेते. पण हां तुम्हाला ते सांगायचं तर भाभी आता येणार, शुक्रवार शनिवारी येणार आहेत भाभी.
म्हणजे उद्या बसणार आहे. हे पण खूप बोलत होते तिला, म्हणजे काय असं हे नाही, पण म्हटले 2 महिने झाले बाबी, एका महिन्याच्या याच्यावर गेली आणि 2 महिने झाले. माझी पण हालत चालली ना इथे एकटीच्यामुळे काय झालं, मी खूप बाया सोडून दिला कामाच्या. आता येईल मग येईल, मला बोली या तारखेला येते, त्या तारखेला 1 महिन्याच्या आत येणारी. तिने 2 महिने होऊन गेलेत बघा, तिला 13 तारखेला 2 महिने संपूर्ण झालेत. मग हे बोलले बघ काय होतं आहे, तर बोली येते मी उद्याचं, मग लगेच अर्जंट तिकीट काढलं तिचं आणि उद्या बसणार आहे ती आणि शुक्रवारी किंवा शनिवारी ती कामाला येईल बोलली. मग तर चला असू द्या, आता तेवढं तरी बरं, कमीत कमी अर्धं काम तरी माझं हलकं होईल. हे बघा मी हिला पाठवलं होतं खरेदीला, दिदी आणि ही गेलेली. आता ही बुंगती बघा नुसती भिंगरी, आणि काय काय घेऊन आली सांगा तर दाखव. हे बघा ही पर्स घेतली आम्ही. हा. ऍक्च्युली आम्ही मॅचिंग घेतली. मॅचिंग घेतलं. पप्पानी पैसे दिले होते, यांना काय घ्यायचं ते घ्या. हा टॉप घेतला हा, तिथून. हा. तिथेच घातला ऍक्च्युली आम्ही. रेस्टॉरंटमध्ये गेलेले ना. हा. हां हा स्कर्ट घेतला थोडं दाखवा असा. असं, हा छान आहे, छान. मांजर आहे. मांजर आहे का? हां तू हा, मांजरच हे- आहे ना. हां हां छान दिसतो हे पण. घेतला आणि अजून एक टॉप घेतला. हा वाला एक बरेच top मोठे मोठे jeans घेतले. घेतला मी. छान दिसतोय. हा है ना? जो घातला तो चांगला दिसतोय. है ना? हा हां बटर येलो कलर मस्त वाटतोय. हां स्कर्ट पण छान आहे. आणि हातातलं वगैरे काय काय घेतलं? हातात ही अंगठी घेतली. या दोन्ही पण. हो. ओके दोन्ही अंगठ्या. स्टार आणि एक bracelet. हे घेतलं काय? हो. अरे छान दिसतंय, मस्त वाटतंय असं. आणि दीदीची पर्स? दीदीची पर्स ठीक आहे. अच्छा म्हणजे दोघींनी सेमच घेतल्या अशा. हां. ही दीदीची आहे आणि ती तुझी. कलर फक्त थोडा हा. डिफरंट आहे. अच्छा, ही अच्छा. दीदीची आहे हा. आणि माझी आहे. मी ब्राऊन घेतलाय आणि बर्गंडी कलर. अच्छा छान दिसतंय पण, छान आहे. मी बोलले अशा जुन्या जुन्या का दिसत होत्या मला त्या. स्टाईल त्यांची तशी आहे. असं कलर चेंज होतो त्यांचा आहे ना. हो. ओके बरं झालं. पोरीला खरेदीला पाठवलंय, अख्खा दिवस गेले आणि काय घेऊन आलेत बाई. आणि आत्ताच मी बेड आवरलाय ग. आता दीदीला तिथं गाऊन लागल म्हणून ठेवलाय, सगळा बेड आवरलाय मी आता. हां चांगलं आहे, ठीक आहे. एन्जॉय केलं, हो. खाल्लं. खाऊन पण आलो, पिझ्झा खाल्ला हां आम्ही. आणि मग अजून काय पास्ता खाल्लाय. हां मिल्कशेक पिऊन आलोय आम्ही. बापरे. चांगला होता पास्ता, खूप चांगला चांगला पण होता. heavy होता food. पोट भरलंय? आता हा खूप भरलंय. आता जेवणार की नाही? थोडं खाईन मम्मीसाठी. ओके मम्मीसाठी बरं. ठीक आहे चालेल ताई नो. आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताई ना श्री स्वामी समर्थ.